अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील गावच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शीतल परमेश्वर केदार आणि त्यांचे पती परमेश्वर केदार आणि सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच काही जणांनी संगतमत करून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले आहे, आमच्या नादी लागला तर तुला आणि तुझ्या पतीला जीवे मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिल्याने शेवगाव पोलिसात 10 जणांविरोधात विविध कलमांसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्षी असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते, यात्रेमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला जातो। तो नारळ फोडण्याचा मान हा थाटेगावचे जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो। ह्यावेळेस असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस सौ शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असता ती स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेली असता तेथील गावातील गावगुंडांनी 8-9 जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली, तिला धक्काबुक्की केली आणि वरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। आमच्या दोघांच्या जीवाला, माझ्या कुटुंबाच्या जीवाला जर काही झालं तर याला जिम्मेदार हे 8-9 लोक असतील। यांच्या विरोधात मी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस स्टेशन कारवाई करतील आणि मला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे। जर सर्वसाधारण महिलेला, जी भाजपचे तालुका अध्यक्ष आहे सध्या, तिला जर न्याय भेटत नसेल तर बाकीच्याला काय न्याय भेटणार आहे महिलाला? इसाक शेख, अहमदनगर, शेवगाव।